जर तुम्ही दिवसभर घरातले काम करत आहात, तर घरामध्ये स्वयंपाक, साफसफाई, मुलाची काळजी करणे, कपडे धुणे किंवा भाजी मार्केट, भाजीपाला, घर, कुटुंब हे सगळं कोणत्याही सुट्टीशिवाय जर तुम्ही करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. घरकाम जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी जास्त मेहनत आणि आपल्या घरामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा हवी असते. तर हे सर्व ताण आपण घेतो, तर ते ऊर्जा घेत असतं आणि अनेक वेळा महिला कामात इतक्या गुंतवणूक करत असतात किंवा गुंतून जातात की स्वतःची काळजी त्या घेणं विसरत असतात. आज आपण त्या 7 महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक अशा महिलेने नक्कीच आवर्जून पाळायला हव्यात. सकाळपासून तर रात्रीपर्यंत कुटुंबासाठी धावत असते. ह्या गोष्टी छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. पण मानसिक, शारीरिक आणि आपल्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. घरामध्ये शांतमय वातावरण आणण्यासाठी आणि आपल्या व्यक्तिमत्त्वावर याचा जास्तीत जास्त परिणाम जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळत असतो. सुरू करण्यापूर्वी जर तुम्हालाही असं वाटत असेल की घर तर चमकायला हवं हवं आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहायला हवं, म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 30 असेल किंवा 60 असेल, आरोग्य चांगलं राहण्यासाठी ह्या टिप्स आहेत, तर ह्या आपल्या रोजच्या वापरामध्ये आवर्जून पाळायला हव्यात. यामुळे आपल्या कुटुंबातील ज्या स्त्रिया आहेत, त्याचबरोबर मुली आहेत, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच या हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असं नक्की लिहा. अशा उपयोगी गोष्टी मिस होऊ नये म्हणून इथे जोडलेले राहणे चांगले राहील. आता सुरू करूया की तुमचा दिवस सोपा, हलका आणि आनंददायी बनवण्यासाठी कोणत्या 7 टिप्स आहेत तर त्या बघूयात. तर आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती आपल्या स्वतःपासून नक्की करायची आहे आणि कोणत्याही कामाचा ताण न घेता हा नियम नक्की पाळा. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर तुमचं डोकं 30 ते 25 कामाची यादी बनवायला लागत असते. तर समजा दिवस अजून सुरू झाला नाही आणि थकवा आधीच आलेला आहे. अनेक महिला डोळे उघडते, नंतर विचार करत बसतात. आधी चहा प्यायचा, मग मुलाचा डब्बा करायचा, त्यानंतर घरातली कामे जी आहे, साफसफाई आहे तर ती करूया, जेवण बनवूया किंवा पतीसाठी नाश्ता करूया. सगळ्याला नाश्ता देतात, मग स्वतः पाणी भरायचं, मग कपडे धुवायचे, कोणाचा मग फोन आलेला आहे आणि मग स्वतःसाठी काय. पण इथलं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे तुमच्या दिवसाचा मूड कसा आहे, चांगला आहे की मूड बदललेला आहे. तुम्हाला तुमच्या शरीरातील जी ऊर्जा आहे तर ती चांगली ठेवायची आहे. तुमचा संयम किंवा सगळं पहिल्या 30 मिनिटात आपल्याला आवर्जून ठरवायचं आहे. सकाळचा वेळ निघून गेल्यानंतर 12 किंवा 11 वाजल्यानंतर आपल्याला काम करायचा कंटाळा येतो. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे तर ती कमी होते, त्यामुळे अशक्तपणा आपल्याला जाणवायला लागतो. उन्हाळा लवकरच चालू झालेला आहे. उन्हाळ्यात आपल्याला 10 ते 11 वाजेपर्यंत जास्तीत जास्त काम आवरून घ्यायचं आहे सकाळचं. जर आपण सुरुवात शांततेने केली तर संपूर्ण दिवस आपल्याला चांगला जातो. तर दिवस कितीही धावपळीचा असला तरीही तुम्ही हसत खेळत तुम्ही दिवसभरामध्ये हा नियम पाळू शकता. सकाळचे ते 20 ते 25 मिनिटे आहे ते तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. कारण पहा, ते 20 ते 25 मिनिटं जे आहेत तर याला ऊर्जा बँक आहेत. जसं लोक फोन चार्ज करतात तसंच हे 20 मिनिटं जे आहे ते तुम्हाला चार्ज करत असतात. पण इतक्यात थांबत नाही. मोठं रहस्य म्हणजे तुमच्या दिवसाचा मूड कसा आहे, तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा आहे का, तुम्ही पुढचं काम जे आहे तर घरातील दिवसभरामध्ये करू शकता का. तुमचं संयम हे सगळं पहिल्या 30 मिनिटातच ठरत असतं. जर तुमची सुरुवात चांगली झाली तर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळत असते आणि तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढता येतो. कोणतेही काम तुम्हाला करता येते. ते 20-25 मिनिट तुमचा ऊर्जा बँक आहे. जसं लोक फोन चार्ज करत असतात तसंच ते 20 मिनिट तुम्हाला चार्ज करत असतात. फक्त हलकं स्ट्रेचिंग, चेहऱ्यावर पाण्याने जे आहे तर ते शितोडे द्यायचे आहेत, चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि कोमट घेऊ शकता. मिनिट डोळे बंद करा आणि जिथे निसर्ग आहे, जसे की खिडकी आहे, तर आपण एखाद्या शेताकडे एकटक पाहायचं आहे आणि डोळे बंद करायचे आहे आणि छोटासा श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर हवा आहे तर ती आपल्या मनामध्ये शोषून घ्यायची आहे. नंतर छोटं कामही तुमचं पूर्ण
वेळ हा काढावा लागत असतो, पण दिवसभरामध्ये आपण जर म्हणलं की हे करतो ते करतो, पण कोणत्याही काम दिवसभरामध्ये होत नाही. जर तुम्ही सुरुवात चांगली केली की करतो, उठलो, केलं, नंतरच ते काम होत असते. तर पहा, तुमच्या शरीर लवकरच तुम्हाला हिशोबाची आठवण करून देत असतो. पहा, सकाळी उठल्यानंतर चहा पिल्यानंतर प्रत्येक 2 किंवा 3 तासामध्ये आपल्याला काहीतरी खायचं आहे. यामुळे आपल्याला एक ऊर्जा मिळत असते आणि आपण जे काम करतो त्यामध्ये सक्सेस आपल्याला मिळत असते. रिकाम्या पोटी जर तुम्ही घरकाम करत असाल तर नक्कीच थकवा तुम्हाला जाणवेल, थकवा येईल. अनेक महिला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, दुपार, रात्रीपर्यंत काम करत असतात. फक्त पाणी किंवा चहावर राहत असतात. घरकाम सुरू होतं आणि संपतच नाही. पण पहा, आपल्या पोटामध्ये जर काही खाल्लेलं असेल तर पोट आपलं जे आहे तर ते खूप त्रास देते शरीरावर आणि पूर्ण जबाबदारावर या पोटाची जी आहे तर ती जिम्मेदारी असते. जर तुम्ही निगा ठेवली नाही तर याचा परिणाम आपल्या डोक्यावर होतो आणि आपल्या डोकं चालत नाही, ताण येतो. ज्या शरीरावर पूर्ण घराची जबाबदारी आहे तेच जर कमकुवत जर पडलं तर घराचं काय होईल. घरकाम हलकं नाही तर ते ट्रेडमिलवर 2 तास चालवणे इतकं कॅलरी बर्न करत असते. सकाळी आपण उठतो, सगळ्यांसाठी उपमा, पोहे, इडली बनवतो आणि स्वतःसाठी पण कोरडी पोळी ही घाईघाईमध्ये खातो. ही सवय हळूहळू तुम्हाला कमकुवत बनवत, चिडचिडा बनवतो आणि थकल्यासारखं तुम्हाला वाटत असते. म्हणूनच प्रत्येक 2-3 तासाने आपल्याला आवर्जून जेवण करायचं आहे आणि काहीतरी खायचं आहे. हवं तर तुम्ही सकाळचं रुटीन कसं ठेवू शकता, तर सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला पाणी प्यायचं आहे. काही जणांना गरम पाण्यामध्ये मध घालून प्यायची सवय आहे. सकाळी लिंबू पिळून पितात 1 ग्लास. यामुळे पोट साफ होते. आपण जे रात्री खाल्लेलं जे काही पदार्थ आहेत तर ते पोटामध्ये साफ होत नाही आणि म्हणूनच गरम पाणी पिले जाते. म्हणून मध टाकून आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, काय खायचं आहे, सकाळी उठल्यानंतर पाणी पिल्यानंतर 1 केळ खायचं आहे किंवा तुम्ही सफरचंद एखादं फळ खाऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, मूठभर आपल्याला सकाळीच कडधान्य भिजत ठेवायचे आहे रात्रभर आणि सकाळी खायचे आहे. तर कोणते कडधान्य आहेत जे आपल्या पोटासाठी चांगले आहे. हरभरे खायचे आहे, भिजवलेले खाऊ शकता किंवा भाजलेलेही खाऊ शकता. 2 खजूर पाण्यामध्ये रात्रभर टाकून खायचे आहेत. मूग असेल तर रात्री भिजत ठेवायचे आहे. त्यामध्ये उडदाचे दाणे टाकायचे आहे, डाळ टाकायची आहे, हरभरा टाकायचा आहे, 2 बदाम टाकून आपल्याला हे सर्व साहित्य सकाळीच खायचे आहे. तुम्ही अर्धा चम्मच घेतलं तरीही चालेल. त्यानंतर पहा, विश्वास ठेवा, तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या शरीर तुमचे आभार मानेल आणि दिवसाचे काम राहिलेलं आहे अर्ध तर ते आवर्जून पटकन होईल. हलकं वाटेल. पोटात इंधन असेल तर तुमच्या ऊर्जा मीटर कधीच रिकामा होणार नाही. जगातील सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे पूर्ण ऊर्जेत असलेली स्त्री आणि जी तुम्ही बनवू शकता. फक्त तुमचं इंधन वेळेवर भरत राहा. दिवसभरामध्ये आपल्याला जास्त होणार नाही. जेव्हा महिला डिहायड्रेशन हा घरातील महिलांचा सगळ्यात लपलेला शत्रू आहे. घरात काम करणाऱ्या महिला पाणी पिणे सर्वात जास्त पुढे ढकलतात. पाणी नंतर पिऊ, नंतर करून खूप वेळ लावतात आणि पाणी पित नाहीत. त्यामुळे शरीरावर याचा ताण पडतो. कमी पाणी पिल्यामुळे होते काय की शरीराला उष्णता जे आहे तर त्या गोष्टीचा समावेश आहे. तर तो शरीरामध्ये आग पेटलेली असते, शरीर गरम होते. पण पाणी अर्धा ग्लास, त्यावर दिवसात 2-3 वेळा चहा, एकदा कॉफी. तुम्हाला वाटतं तहान नाही तर पाणी का पिऊ, कारण हा तहानीचा एक खेळ नाही तर हा शरीराच्या गरमीचा खेळ आहे. डिहायड्रेशन हळूहळू शरीरातील ऊर्जा जी आहे तर ती शोषून घेतो. मग आपल्याला जड वाटल्यासारखं वाटते, डोळे कोरडे पडतात आणि हातपाय थंड पडतात, दुखतात, झिंजण्या येतात, हातपाय पायाला मुंग्या येतात, कधीकधी चक्करही येते. पण महिला याकडे दुर्लक्ष करतात आणि पहा, म्हणतात काम खूप आहे नंतर पिऊ, थोड्या वेळाने पिऊ. तर यासाठी पूर्ण दिवसभर ते 2 ते 3 ग्लास पाणी पितात. तर काय करायचं आहे, तर जेव्हा तुम्ही जेवण करतात सकाळी त्या अगोदर आपल्याला एका तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे, ज्यामुळे उष्णताही कमी होते. कोरडं पडल्यासारखं आपल्याला वाटत नाही. म्हणून अगोदर पाणी भरून ठेवलं तर तुम्हाला उठण्याची गरज नाही. म्हणून तुमची पाण्याची बाटली दिवसभर जवळ ठेवावी. 2 किंवा 1 तासानंतर 3-4 घोट आपल्याला नक्की घ्यायचे आहेत. हळूहळू डोकं हलकं होईल. तुम्हाला चांगलं वाटल्यासारखं वाटेल. तुमच्या चेहऱ्यावर एक चमक येईल आणि थकवा कमी जाणवेल. पाणी तुमचं हेल्थ इन्शुरन्स आहे, फुकट मिळतं, पिणं लक्षात ठेवावं लागतं. ह्या
नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायला हवेत. वारंवार वाकून तुम्ही जर रोज झाडू मारत असाल किंवा घरातील फरशी पुसत असाल, त्यामुळे काय होते की गुडघ्याचा किंवा कमरेचा त्रास होतो, कारण हाच आपला शत्रू असतो. हळूहळू शरीराचा आकार बदलतो. जर तुमचं काम वाकून करायचं असेल तर तुमच्या कंबर, पाठीचा कणा आणि गुडघ्यावर रोज हजारो किलोचा अदृश्य भाव पडत असतो. सुरुवातीला काही जाणवत नाही, पण 1-2 वर्षांनी कमरेचा आकार बदलतो. एखादी बादली तुम्ही उचलता किंवा एखादं टोपलं उचलता तर ते जड वस्तू उचलल्यानंतर लगेचच कमरेमध्ये तुम्हाला त्रास जाणवायला लागतो आणि महिला असं म्हणतात की कमरेमध्ये विचित्र दुखणं असतं. वाकून काही उचललं तर वेदना वाढतात. जास्त वेळ उभे राहिले तर पाय दुखायला लागतात. हे अचानक होतं नाही, तर रोजच्या चुकीच्या चुकीमुळे आपल्याला ह्या जाणवायला लागतात गोष्टी. विशेषतः शिंकमध्ये भांडी घासताना किंवा भाजी आपण कापत असतो उभे राहून जर तुम्ही पोछा बसून लावत असाल, तर समजा तुमची कंबर रोज महिन्याचं बिल कापत असेल, तर एक छोटी सवय वाकण्याऐवजी गुडघे वाकवून बसा. काम करताना पाय थोडे पुढे ठेवा. जड सामान दोन्ही हाताने उचला. तुमच्या शरीराचं भविष्य तुम्हीच वाचू शकता. शरीर फक्त आजसाठी नाही तर पूर्ण आयुष्यासाठी आहे. रोज त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक 2-3 तासांनी मिनिटांनी स्वतःला वेळ द्या, ब्रेक द्या, आराम करा. हा फक्त आराम नाही तर आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होणार नाही. किंवा घरातील काही अशी कामे आहेत जसं की घरकाम, अशी पुस्तकं आहेत तर त्याचे पान कधीच संपत नाही. एक काम संपलं की दुसरं काम तयार होते. याच चक्रामध्ये पूर्ण महिला दिवसभरामध्ये एकच श्वासात काम करत राहतात. मेंदू सतत तणावाखाली आपल्याबरोबर चालत असतो. शरीर हे फक्त मेंदूलाही तितकंच थकवा देतो. म्हणूनच प्रत्येक 3 तासांनी फक्त 5 मिनिटांनी तुम्ही थोडासा ब्रेक घेऊन आराम करायला हवा. शरीर आणि मेंदू दोन्हीही रिसेट करत असते. 5 मिनिट बसा, डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या. हातपाय आहे तर ते जरासे ढिले सोडायचे आहे, सेल सोडायचे आहेत. 5 मिनिट आपल्याला आपल्या मेंदूसाठी आराम ठेवायचा आहे. गरमी बाहेर काढत असते आणि नवीन ऑक्सिजन आत घेतो. जेव्हा तुम्ही ब्रेक घेता तेव्हा शरीराला वाटतं की मीही महत्त्वाचा आहे. हळूहळू मूड स्थिर राहतो, चिडचिडपणा कमी जाणवतो. हा ब्रेक तुमच्या जीवनातील आणि तुमच्या दिवसातील काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. स्वतःला एक मशीनसारखं समजू नका. मशीन ही दिवसभर चालते पण तिला काही होत नाही. पण आपलं शरीर जे आहे तर आत्मा आहे जी आपल्याला शांत ठेवायचं असते. स्वतःला जर आपण मशीन समजून घेतलं तर शरीर तुम्हाला साथ देणार नाही. घरातील अनेक महिला काही मोठी चूक करत असतात. त्यांना वाटतं की सगळं काम त्यांनीच करायचं आहे, पण हे विचारसरणी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे कमजोर बनवते. जेव्हा तुम्ही पूर्ण घराचं काम एकटं करता तेव्हा शरीर आणि मेंदू जो आहे तर तो स्वतःच ओव्हर टाईम बर्न आउटमध्ये बदलतो, ज्याला महिला साधी थकवा समजून दुर्लक्ष करत असतात. जर घरात 2 लोक किंवा 3 लोक असतील तर घरातलं काम जे आहे तर ते आवर्जून वाटायचं आहे. पहा, मुलं लहान असतील, घरातील मोठे मुलं असतील तर त्यांना काही छोटे लहान काम जे आहे तर ते आवर्जून द्यायचे आहेत. खेळणी गोळा करणे किंवा नाश्ता बनवतो आपण थोडाही त्यांना बनवायला सांगणे. घरातील काही वस्तू आहेत तर त्या व्यवस्थित ठेवणे, मुलाचा अभ्यास घेणे. नवऱ्याला तुम्हाला 7 ते 5 मिनिटाचं कामही तुम्ही देऊ शकता. तुमचं भाजी चिरणे असेल किंवा कपडे घडी करणे असेल, काम वाटल्याने जबाबदारी अर्धी-अर्धी होते आणि शरीर आपलं जे आहे तर ते शांत राहतं. यालाच सुपर वुमन बनणं छान वाटतं, पण सुपर वुमन यालाच म्हणतात. सुपर वुमन छान वाटतं पण खूप धोकादायक असतं, कारण तुम्ही माणूस आहात. तुमच्या शरीराला प्रेम हवं असतं, तुमच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यासाठी व मानसिक तणाव कमी होण्यासाठी घरातील सर्वांनी वाटून घ्यायचं असते. कारण पहा, शरीरावर प्रेम हवं असते, फक्त काम नाही. दिवस संपण्या अगोदर आपल्याला 15 मिनिटे स्वतःसाठी ठेवायचे आहेत. इथूनच आपल्याला आपल्या शरीराला जी ऊर्जा हवी असते तर ती या वेळेतच मिळत असते. दिवसभराचं काम संपल्यानंतर शरीराला छोट्या भावनिक गरजा आहेत तर त्या पूर्ण करायच्या असतात. पूर्ण दिवस तुम्ही इतरांसाठी जर दिलेला असेल, कोणाला तुम्ही स्वयंपाक बनवून वाढत असाल, घरातील जबाबदारी पूर्ण करत असाल, कपडे धुणे किंवा घरातील साफसफाई असेल, औषध किंवा गोळ्या देणे, संध्याकाळी चहापाणी करणे, जेवण देणे, कोणाला बॅग भरून देणे, पण स्वतःसाठी तुम्ही काय केलेलं आहे? दिवसभराच्या शेवटी तुम्हाला स्वतःला 15 मिनिटे आवर्जून द्यायचे आहेत. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या शरीरासाठी एक प्रार्थना आहे.
हलकीशी हर्बल चहा, एखादं गाणं, एखादा छंद, पुस्तक वाचणे, गोष्टी वाचणे, काहीतरी जे आवड तुम्हाला आहे तर त्यासाठी तुम्ही वेळ द्या. म्हणजे तुमच्या मनावर आणि शारीरिक जे त्रास आहे तर तो होणार नाही. ही वेळ तुमच्या आत्म्याला रिचार्ज ठेवत असते आणि 15 मिनिट तुमच्या मेंदूला सांगतात, आजही तुम्ही खूप काही केलेलं आहे, आता थोडं स्वतःसाठी आवर्जून जगा. यामुळे तुमचा मेंदू शांत होतो, तणाव कमी होतो, रात्रीची झोप तुम्हाला चांगली लागेल, मनामध्ये विचार राहणार नाही, मानसिक शारीरिक त्रास होणार नाही. जर तुम्ही ही 5 ते 15 मिनटे रोज स्वतःला दिले तर दिवसाचा पूर्ण मूड जो आहे तर तो तुमचा बदलायला लागेल. हे फक्त सेल्फ केअर नाही तर हा सेल्फ रिस्पेक्ट आहे. सर्वात शेवटी पहा, एक गोष्ट आवर्जून तुमच्या ध्यानात राहू द्या. घर तुमचं सगळ्यांचंच आहे, तुमचंही आहे, पण शरीरही तुमचं स्वतःचं आहे, ते दुसऱ्याचं नाही. आणि जर तुम्ही स्वतःला थकवलं तर घरातले जे कोणतंही काम आहे तर ते काम एकटीवरच होणार नाही, कारण घरातली जबाबदारी संपूर्ण घरातील स्त्रीवर राहते. कोणतंही नातं, कोणत्याही जबाबदाऱ्या जर आपल्याला निभवायच्या असेल, व्यवस्थित पार पाडायच्या असेल तर आवर्जून नातं टिकून ठेवायचं असेल तर नीट आपल्याला राहायचं असेल तर आपण सर्व घरातील काम व्यवस्थित केले म्हणूनच नातं टिकून राहते. आजपासून आवर्जून ह्या गोष्टी ज्या आहेत तर 7 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत, तुम्हाला जपायच्या आहेत. तुम्ही स्वतःला जपले तर घरातील सर्वच आनंदी राहतील. स्वतःला जाणवेल की शरीर जे आहे तर ते आपलं साथ देत आहे व आत्मा जो आहे तर आपली प्रार्थना ऐकत आहे. मन शांत झालेलं आहे, मन शांत झालेलं आहे आणि आपल्या घरामध्ये आनंद वाढलेला आहे. तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर हास्य उमटत आहे. पूर्ण घर जे आहे तर ते निवांत झालेलं आहे. त्याची काळजी घेणं तुमचा आवर्जून हक्क आहे. तर मैत्रिणींनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्की शेअर आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि पॉझिटिव्ह आणि मोटिवेशनल माहितीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे पुढील जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल आणि याची संपूर्ण माहिती मिळेल तुमच्या जीवनावर आधारित. आणि काय करावे, काय करू नये, दिवसभरामध्ये कोणते गोष्टी कराव्यात तर तेही आपण पुढच्या व्हिडिओ बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक महिलांसाठी आणि घरातील एकटी आहे तिच्यासाठी आहे, जी तिला कोणीही समजून न सांगता ती स्वतः हा व्हिडिओ पाहून स्वतःची काळजी घेऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्की शेअर करा. ज्या दिवसभर स्त्रिया घर सांभाळत असतात पण स्वतःला वेळ देत नाहीत, त्या देखील ह्या एकटे ऐकण्याच्या हकदार आहेत. म्हणूनच आमच्या चॅनलला वर तुम्हाला नेहमीच असे पॉझिटिव्ह हेल्थ आणि मोटिवेशनल व्हिडिओ पाहायला मिळतील, आधारित व्हिडिओ पाहायला मिळेल. तुमचं जीवन थोडंसंच आहे इतकं हलकं आनंदी घरामध्ये शांतमय वातावरण बनवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नक्की शरीराची काळजी घ्या. रोजच्या धावपळामध्ये आपलं शरीर हे निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. आनंदी राहायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू ठेवायचा आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.